नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर। T20 विश्वचषकाचा फीवर आता हळूहळू चढू लागला आहे। मुख्य फेरीपूर्वी रंगलेली पात्रता फेरी ही खऱ्या अर्थाने अनपेक्षित निकालांची आणि अटीतटीच्या लढतींची ठरली। कोणते संघ ठरले हिरो आणि कोणत्या संघांनी मारली बाजी? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पात्रता फेरीचा संपूर्ण लेखाजोखा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तर मित्रांनो, पात्रता फेरी म्हटलं की छोटे संघ मोठ्या संघांना पाणी पाजतात हे आपण पुन्हा एकदा पाहिलं। विशेषतः नामिबिया आणि झिम्बाब्वे सारख्या संघांनी दाखवून दिलं की T20 क्रिकेटमध्ये कोणताही संघ कमकुवत नसतो। अनुभवी श्रीलंकेलाही काही सामन्यात घाम फुटला होता, तर झिम्बाब्वेने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। त्यामुळेच 35व्या सामन्यानंतरच सुपर 8 फेरीत पोहोचणाऱ्या सर्व 8 संघांचा निर्णय झाला। नामिबियावर दणदणीत विजय मिळवत पाकिस्तानने सुपर 8 मध्ये प्रवेश करणारा 8वा आणि शेवटचा संघ ठरला। याआधी भारत, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांनी पुढील फेरीत आपले स्थान निश्चित केले होते। सुपर 8 फेरीची सुरुवात 21 फेब्रुवारी पासून होणार आहे। तर कोणता संघ कोणाविरुद्ध कधी खेळणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ। सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरलेल्या 8 संघांना प्रत्येकी 4-4 संघांचे 2 गट करण्यात आले आहेत। गट 1 मध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांचा समावेश आहे। गट 2 मध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड आणि श्रीलंका हे संघ आहेत। गट 1 मधील सामने भारतात खेळवले जाणार आहेत, तर गट 2 मधील सामने श्रीलंकेत पार पडतील। फेब्रुवारी 21 रोजी सुपर 8 फेरीतील पहिला सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियम मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे। भारतीय संघ आपला पहिला सामना फेब्रुवारी 22 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे। त्यानंतर 23 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे असा सामना होईल। 24 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल। 25 फेब्रुवारीला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पल्लीकेलेमध्ये खेळतील। 26 तारखेला भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 27 फेब्रुवारीला इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड सामना होईल। त्यानंतर 28 फेब्रुवारीला पाक विरुद्ध श्रीलंका भिडणार आहे। 1 मार्चला झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात, तर सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात ईडन गार्डन मध्ये पाहायला मिळेल। हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील। चाहत्यांना सामने स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनल्सवर पाहता येईल। तर मित्रांनो, असे असणार सुपर 8 फेरीतील सर्व सामने। तुम्हाला काय वाटतं? कोणते 4 संघ सेमीफायनल गाठतील? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा।